लाडकी बहीण योजनेच्या नावामध्ये राष्ट्रवादीकडून आता बदल करण्यात आला। जनसन्मान यात्रा पोस्टरवरून मुख्यमंत्री हा शब्द वगळण्यात आला। अजित पवारांची 8 ऑगस्ट पासून जनसन्मान यात्रा आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं योजनेचं नाव आहे, मात्र या योजनेच्या नावातून आता मुख्यमंत्री हा शब्दच वगळण्यात आला। अजित पवारांची 8 ऑगस्ट पासून खरं तर जनसन्मान यात्रा आहे आणि या यात्रेचा शुभारंभ केला जाणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं योजनेचं नाव आहे, मात्र या योजनेच्या नावात आता राष्ट्रवादीकडून बदल करण्यात आला। मुख्यमंत्री हा शब्दच आता पोस्टरवरून वगळण्यात आला। अजित पवारांची 8 ऑगस्ट पासून जनसन्मान यात्रा सुरू होते। विधानसभा निवडणुकीसाठी ही यात्रा सुरू केली जाणार आहे। दरम्यान आता राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावामध्ये बदल करण्यात आला। या योजनेच्या नावातून मुख्यमंत्री हे नावच आता राष्ट्रवादीकडून वगळण्यात आल्याचं पाहायला मिळतं। तर या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी नेमकी काय म्हटलंय ते आपण पाहू। असं काय वेगळं वाटण्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये। मुख्यमंत्री लाडकी बहीण अशीच योजना आहे। मुख्यमंत्र्यांचा तिरस्कार आहे का, मुख्यमंत्री नावडते झालेत का राष्ट्रवादीला? आपल्या मनामध्ये ती शंका आहे, जनतेच्या मनात कोणाच्या मनात शंका नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा महायुती म्हणून आमच्या कोणाच्या मनामध्ये शंका नाही। सकारात्मक भूमिकेवरती, विकासाच्या मुद्द्यावरती जनतेपर्यंत आम्ही पोहोचतो। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे, अजितदादा यांचाही संयुक्तपणाचा दौरा पुढच्या कालावधीमध्ये निश्चित होणार आहे।